स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या आणि सावरकर ज्या देवीचं दर्शन नेहमी घेत असत त्या रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्तानं भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी सुरू केली आहे। मात्र दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि व्हीलचेअर नव्हती। प्रशासनानं ती उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं। शनिवारी सायंकाळी रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी पोलीस बंदोबस्त असलेल्या रेणुका माता मंदिरात परिसराची पाहणी परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केली। मंदिराच्या प्रांगणात पोलीस चौकीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाहणी केली। तसंच सायंकाळची मातेची आरती उपायुक्त मोनिका राऊत तसंच पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते करण्यात आली। मंदिराचे पुजारी महेश चिंगरे, नयन चिंगरे, नीरज चिंगरे, पूनम चिंगरे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते उपायुक्त मोनिका राऊत यांचा सन्मान करण्यात आला। श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी असते। मात्र दिव्यांग बांधवांना दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं। त्यांना रांगेत उभे न करता त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी तसंच व्हीलचेअर उपलब्ध करावी यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन देण्यात आलं। भाविकांतर्फे देखील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था करत एक व्हीलचेअर उपलब्ध व्हावी अशी मागणी करण्यात आली। पोलीस प्रशासन तसंच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं शनिवारी सायंकाळी एक व्हीलचेअर दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आली। मोनिका राऊत या देखील दिव्यांगांच्या समस्या जाणून भावुक झाल्या। त्यांनी देखील या कामी पुढाकार घेतला। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते व्हीलचेअरचं लोकार्पण करण्यात आलं। त्यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं। पोलीस निरीक्षक संजय पिसे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कासार, प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले, बगूर शहराध्यक्ष सुनील वालझाडे, विनोद सोनवणे, नंदकुमार देशमुख, दीपक एखंडे, संतोष मोजाड, बाळू ससाने आदींसह भाविक उपस्थित होते। सुहास कांडेकर, लोकराज्य न्यूज, देवळाली कॅम्प।